बॉम्बे स्कॉटशीटवरून फडणवीसांच्या टोल्याला दोनही ठाकच्या पक्षांचा उतार. इंटरनॅशनल शाळा बंदचा जी.आर काढा, राऊतांचं आवाहन. बॉम्बे स्कॉट शाळांना महाराष्ट्र सरकारनेच परवानगी दिली ना, संदीप देशपांडे यांचा सवाल. राज ठाकरे मराठी शाळेत नातवाला टाकतील का, अमोल मिटकेंचा खोचक सवाल. तर जी.आर रद्द करावा लागल्याने मुख्यमंत्र्यांचा इगो दुखावला, मोहित पवारांचा हल्ला. मंत्र्यांनी दादा कुंडकेसारखं द्विर्थ उत्तर देऊ नये. जलसंधारण खात्यातला कारभारावरून सुधीर मुनगंटीवार, संजय राठोडांना घरचा आहे, तर वाघावरून सुनील प्रभू भातकळकरण आव्हाडांची टोलेबाजी. लातूरमध्ये शेतकऱ्यांना स्वतःलाच अवताला झोपल्याच्या घटनेवरून विधानसभेत स्थगन प्रस्ताव. शेतकऱ्याला सर्वोतपरी मदत करणार, कृषी मंत्र्यांचं आश्वासन. सरकार इव्हेंटबाज असल्याची पटोलेंची टीका. उद्धव ठाकरे राज ठाकरेंना मातोश्रीचा एक भाग देणार का, नारायण राणेंचा खोचक सवाल. तर पक्षात असताना उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना छळल्याचाही आरोप. अजित पवार मुख्यमंत्र्यांकडे किरीट सोमय्यांना आवरण्याची मागणी करणार. सोमय्या यांच्या एकांगी भूमिकेमुळे मुस्लिम समाज भरडला जात असल्याची राष्ट्रवादीची भावना. सुनील शेळकेंनी सरकारच्या हजारो कोटींची रॉयल्टी उडवली आहे. संजय राऊतांचा आरोपपत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. तर राऊतांनी पुरावे दिले तरच खुलासा करणार, शेळके यांचं उत्तर. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी बालवी कराडची एका दलित कुटुंबाला शिवीगाळ. ऑडिओ क्लिप समोर आणत राष्ट्रवादी नेते विजयसिंह बांगर यांचा आरोप. काम होणे, कर्णाकाल सुरू न केल्याने ठाकची शिवसेना आणि मनसे आक्रमक. कर्णाकाला जवळ आंदोलन करत नोंदवला निषेध. बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरात शिक्षकाने रागावल्याने 10वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या. संबंधित शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल. मुलाच्या आई वडिलांना शिक्षकांनी घाणेरडी भाषा वापरल्याचा कुटुंबियांचा आरोप. जीएसटीचा 12% स्लॅब काढून 3 नवे स्लॅब बनवण्याचा जीएसटी परिषदेचा विचार. राज्यांच्या सहमतीनंतरच अंतिम निर्णय होणार. मध्य प्रदेशातील धुवाधार धबधबा गेला पाण्याखाली. प्रचंड पावसामुळे नर्मदेचं पाणी चक्क धुवाधार धबधब्यावरून वाहायला सुरुवात झाली.